बेस्ट संपाबाबतची चर्चा निष्फळ ठरली आहे। संप चिघळलेला आहे आणि मुंबईकरांचे हाल सुरूच राहणार हे स्पष्ट झालेलं आहे। 3 दिवसांनंतर देखील संपावर तोडगा निघालेला नाही आणि त्यामुळे उद्या देखील मुंबईकरांना त्रासाचाच सामना करावा लागणार आहे। शशांक राव यांच्याशी याबाबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांनी। चर्चा निष्फळ ठरलेल्या आहे। चौथ्या दिवशीही संप सुरूच राहणार आहे बेस्टचा। आपल्यासोबत शशांक राव आहेत, कामगार नेते। काय चर्चा झाली, कोणत्या प्रस्तावावर चर्चा झाली, ज्या मागण्या तुम्ही प्रामुख्याने 3 ठेवल्या होत्या त्या संदर्भात कशा प्रकारे चर्चा झाली? चर्चा बराच वेळ झाली, पण विलीनीकरणाच्या प्रस्तावावर आयुक्त साहेबांनी सरळ सांगितलं की विलीनीकरण ते करू शकत नाहीत आणि त्यांनी बजेट विलीनीकरणाला नकार दिलेला आहे। 2007 नंतरच्या भरती झालेल्या कामगारांची वेतन निश्चिती आणि मागणीपत्राबाबत आम्हाला लेखी स्वरूपात कोणताही प्रस्ताव दिले गेलेला नाही आणि त्यामुळे प्रश्न जसेच तसेच आहेत आणि त्यामुळे चर्चा निष्फळ आणि संप सुरू राहील। उद्धव ठाकरे स्वतः होते चर्चेमध्ये, त्यांनी काय सांगितलं? त्यांनी कुठेतरी मध्यम मार्ग काढण्याचा प्रयत्न केला? त्यांनी त्यांचं सजेशन्स दिले की तुम्ही मध्यम मार्ग काढावा, पण मार्ग निघालेला नाही। आयुक्त प्रशासनाने मार्ग काढलेला नाही। उद्या काय भूमिका राहणार आहे? उद्या काय भूमिका राहणार हे बघा, उद्या काय भूमिका राहणार आहे? चल उद्या कामगारांचा मेळावा होईल आणि पुढची भूमिका त्याच्यामध्ये ठरवली जाईल। ओके, तर हे होते शशांक राव। कुठल्याही प्रकारे चर्चा जी आहे ती निष्फळ ठरलेली आहे, त्यामुळे मुंबईकरांना उद्या देखील हा बेस्टच्या संपामुळे हालाकीला सामोरं जावं लागणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रमोद गरुडसह कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई।